नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। नंदुरबार पालिकेतर्फे हक्काच्या घराचे स्वप्न साकार। 142 लाभार्थ्यांना धनादेशांचे वाटप। वृत्तांकन दीपक गोसावी। नमस्कार प्रेक्षक हो, पंतप्रधान आवास योजना शहरी 2.0 अंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलांच्या पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याचे धनादेश नुकतेच वितरित करण्यात आले। शिवसेना संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांच्या हस्ते या धनादेशांचे वाटप करण्यात आले असून यामुळे अनेक गरीब कुटुंबांचे स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न आता सत्यात उतरणार आहे। नंदुरबार नगरपालिकेकडून या योजनेची अत्यंत प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे। या योजनेच्या 2.0 टप्प्यात एकूण 142 घरकुले मंजूर झाली असून त्यातील 105 घरांची कामे सध्या वेगाने सुरू आहेत। या योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला एकूण 2,50,000 रुपयाचे अनुदान मिळते, ज्यामध्ये केंद्र सरकारचा 1.5 लाख आणि राज्य सरकारचा 1 लाख रुपयांचा वाटा आहे। यापूर्वीच्या 1.0 टप्प्यात मंजूर झालेली 478 घरकुले पूर्णत्वाकडे असून केवळ 8 घरांची कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। ही योजना केवळ निवारा देण्यापुरती मर्यादित नसून महिला सक्षमीकरणाचे मोठे साधन ठरत आहे। घराची मालकी प्रामुख्याने घरातील महिला सदस्याच्या नावे असल्याने महिलांना समाजात सन्मानाचे स्थान मिळत आहे। धनादेश हाती पडताच लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य उमटले होते। नगरपालिकेत आयोजित या कार्यक्रमाला उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी, बांधकाम सभापती देवेंद्र जैन, पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष कुणाल वसावे, मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्यासह नगरसेविका सोनिया राजपूत, नगरसेवक राऊ मोरे, कमल ठाकूर, जितेंद्र मराठे, चेतन वळवी, प्रशांत चौधरी, आकाश अहिरे उपस्थित होते। तांत्रिक बाजू सांभाळणारे स्थापत्य अभियंता पवन साळी, संगणक अभियंता अत्तरखान पठाण व कमलेश मोरे यांनीही मोलाचे सहकार्य केले। नगरपालिका कार्यालयात या योजनेसाठी ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे। पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह प्रधानमंत्री आवास योजना CLTC कक्षाशी संपर्क साधून अधिकृत वेब पोर्टलवर आपली नोंदणी पूर्ण करावी, जेणेकरून जास्तीत जास्त कुटुंबांना स्वतःचे घर मिळेल, असे रत्ना रघुवंशी, नगराध्यक्ष नंदुरबार यांनी सांगितले आहे। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।